नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे शुक्रवारचा. इथं माझं शुक्रवारचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. 2-3 दिवसाचा असा ब्लॉग मिक्स करून केला होता आजचा. इथं सकाळी नाश्त्यामध्ये पोहे केले होते, ते एका प्लेटीमध्ये काढून ठेवले, उरले होते त्यासाठी. आता इथं मला भाजी बनवण्यासाठी घेणार आहे. तर आज मी भाजीमध्ये काय बनवणार आहे ती रेसिपी पण इथं शेअर केलेली आहे. तर इथं मी पोहे काढून ठेवले, कढई पण स्वच्छ अशी धुवून ठेवली होती, नंतर घासता येईल म्हणलं. आणि इकडं मी रात्रीच राजमा भिजण्यासाठी टाकला होता आणि आता इथं कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. राजमा शिजवून घेतलेला आहे चांगला. आणि इकडं मी भात टाकला होता. तर आज जास्त स्वयंपाक केला नव्हता, फक्त राजमाची भाजी आणि भात असंच केलं होतं दुपारच्या जेवणामध्ये. तर छान अशी राजमाची भाजी केली होती. तर इथं राजमा पण चांगला असा मऊ शिजवून घेतलेला होता, एका मोठ्या टोपमध्ये इथं काढून घेतलेला आहे. आणि मसाला पण आता इथं करून घेणार होते. तर इकडं मी तेल पण तापण्यासाठी ठेवलं होतं आणि इकडं मी राजमा पण असा शिजवून घेतला होता आणि मऊ असा शिजवून घ्यायचा. छान होते ह्याची पण भाजी, भाताबरोबर चपातीबरोबर पण छान लागते. पण आजचं जेवणमध्ये मी भात आणि राजमा असंच ठेवलं होतं दुपारच्या जेवणमध्ये. आणि इकडं मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलं होतं आणि इकडं अद्रक, लसूण आणि एक कांदा, एक टोमॅटोची पेस्ट पण करणार होते. तर तेल इकडं तापलं चांगलं की तेलामध्ये मी टाकलं आहे तमालपत्र टाकलं होतं आणि इथं बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो हे पण एकत्र टाकून घेतलेलं आहे. आणि कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणची पेस्ट पण करून घेतली होती. तर इथं मी चांगला तेलामध्ये कांदा, टोमॅटो अगोदर परतून घेतला आणि त्यानंतर इथं मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणची पेस्ट करून घेतली होती. हे पण टाकलेलं आहे. ग्रेव्ही छान होती त्यामुळं असं कांदा, टोमॅटोची पेस्ट पण करून घेतली होती. हे सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार होते छान असं. आणि नंतर हे मसाले वगैरे टाकून मग भाजी करून घेणार होते. तर इथं कांदा, टोमॅटो मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे असं छान असं. आणि एक कांदा, एक टोमॅटो असंच टाकला होता, ग्रेव्ही नव्हती केली. असं पण छान होती भाजी त्यासाठी. त्यानंतर इथं मी टाकून घेतला आहे, चटणी टाकली होती आणि हळद शिजताना टाकली होती, पण थोडीच हळद टाकली होती. हा गरम मसाला थोडासा घेतला होता आणि चवीपुरतं मीठ टाकलं होतं आणि हळद एकदम अशी थोडीशी टाकली होती, कारण राजमा शिजताना टाकली होती त्यामुळे थोडीशीच टाकली होती तर हळद. आणि आता हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आहे त्याच्यात आणि वाटण करताना कोथिंबीर टाकली नव्हती, आता टाकून घेतली आणि भाजी झाल्यानंतर थोडी टाकता येईल म्हणलं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं होतं आणि आता राजमा शिजवून घेतलेला आहे हे पण टाकलेलं आहे. तर छान अशी साधी सोप्या मसाल्यांमध्ये छान अशी भाजी झाली होती राजमाची पण आणि भाताबरोबर पण छान लागती. तर हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेतलं. थोडंसं आणखी पाणी टाकलं होतं आणि 5 मिनटं तरी बारीक गॅसवरतीच असंच ठेवलं होतं शिजण्यासाठी एकदम. 1 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं होतं, जास्त नव्हतं टाकलं, थोडंसंच असं टाकलं होतं शेंगदाण्याचं कूट. आता हे चांगलं मिक्स केलं, थोडंसं पाणी टाकलं आणि एक बारीक गॅसवरती 5 मिनटं झाकून ठेवलं. तर छान इथं अशी राजमाची भाजी झालेली होती. आणि दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं, मुलांना पण वाढलं. भाजी आवडली होती सगळ्यांना, घरामध्ये पण छान झाली म्हणले सगळे. आणि इथं दुपारचं घरातले भांडे वगैरे आजचं सगळं कामं उरकले होते, स्वयंपाक राहिला तर स्वयंपाक पण करून घेतला. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे केलं आणि नंतर मग इथं आज म्हणलं मसाला पण करून घेऊ. इथं मी लसूण राहिला होता सोलायचा, तर इथं लसूण सोलून घेतला. मिस्टरांनी पण लसूण सोलायला मदत केली. दुपारी जेवण करण्यासाठी आले होते मिस्टर, तर लसूण वगैरे सोलायला मदत केली. नंतर आज सकाळीच हा डब्बा छान घासून उन्हालाच ठेवला होता आणि कांदा पण आणखी थोडा उन्हाला ठेवला. धने पण ठेवले होते बाहेरच नंतर आणून. त्यानंतर सगळा मसाला हे भाजून घेतला. एक दुसरा ब्लॉग केला होता, त्याच्यामध्ये मसाले भाजलेले शेअर केले होते. आणि हा टायमिंग आहे 8 वाजले असतील. मिस्टर आले होते, मग मी तिथं 2-3 तास बसले मसाला होईपर्यंत. 5ला गेले होते, 8 वाजेपर्यंत 3 तास तिथंच बसले. आणि मिस्टर आल्यानंतर आम्ही घरी आलो. येताना भाजीचं ते घेऊन आले नंतर मिस्टर पण. छान मसाला झाला होता आणि चवीला पण चांगला झाला आहे मसाला, तिखट पण चांगला झाला आहे. येताना चिकन आणलं होतं मिस्टरांनी, तर इथं छान आजचं चिकनची भाजी, चपाती आणि भात असं आजचं जेवण इथं करून घेतलं होतं संध्याकाळचं. तर हा संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला आल्यानंतर. तर इथं जेवण पण करून घेतलं आहे, छान अशी चिकनची भाजी, चपाती. हा वार आहे दुसऱ्या दिवशीचा, शनिवारचा. आणि इथं मी
आज सगळं घरच आवरण्यासाठी घेतलं होतं. इथले परत सगळे कपडे काढले, व्यवस्थित कपाटात ठेवले आणि बॅगी अशा ठेवल्या, ज्या नाही लागत काही गोष्टी त्या बॅगेत भरून ठेवल्या. पूर्ण आज घर सगळं स्वच्छ म्हणजे करून घेतलं होतं. हे कपड्यांचंच हे की व्यवस्थित कपडे राहत नाहीत, सगळे इकडे तिकडं होतात. आणि कपडे मग आज सगळे हे मोटर पण याचा नट थोडासा ढिला झाला होता, निघाला होता, तर ते ड्रिल मशीन आणूनच बसवायचं आहे. तर ते पण एक मिस्टरांना सांगितले बसवून द्या म्हणून ते. आणि मला ब्लाऊज पण शिवायचे होते. आता जयंतीसाठी साडी घेतली होती, त्याचं ब्लाऊज राहिलं शिवण्याचं. आणि कपडे पण आज जरा जास्त होते धुण्याचे. कपडे आवरले तेव्हा सगळे असे थोडेसे कपडे, पॅन्टी मुलांच्या जास्त होत्या आणि ऊन पण चांगलं पडलेलं होतं, त्यामुळे लवकर कपडे सुकले. आणि इथं कपडे पण आता इथं सगळे घड्या घालून ठेवलेले आहेत. आणि आता म्हणलं बाकीचे कामं तर झाले होते आणि आता इथं कपडे वगैरे असे सगळे आवरून घेतले. तर आजचा दिवस शनिवारचा सगळा कामातच गेलेला होता. आणि त्यानंतर इथं मी कपडे पण असे ठेवलेले आहेत इथंच, तोपर्यंत नंतर ठेवता येईल म्हणलं. तर त्यानंतर आज वार आहे रविवारचा. आणि ही साडी मी जयंतीसाठी घेतली होती. टायमिंग झाला असेल 7 वाजले असतील. आणि माझ्या मिस्टरांनी मी जाऊन अस्तर आणि आणखी एक पांढरं ब्लाऊज पीस, लटकन पण आणलेले आहेत छान असे. तर म्हणलं ही साडी मी मिशोवरून घेतली होती. 450 काय 10-15 रुपये असतील, पण 450पर्यंत आहे साडी, पुढं थोडीशी. आणि छान आहे तर साडी पण मला कॉटनची भेटलेली आहे. साधी सिंपलच साडी घेतली होती मी जयंतीसाठी. आता इथं मी पहिल्यांदा हे मिशोवरून पेपर कटिंग आणलं होतं, तेच इथं आज पेपर कटिंग करून घेणार होते. आणि नवीन कातर पण घेतली होती. तर म्हणलं आज ब्लाऊज शिव. तर मोटरचा नट पण बसवून घेतला होता मिस्टरांकडून. आता म्हणलं शिव. आणि स्वयंपाक पण करायचा राहिला होता संध्याकाळचा. आणि म्हणलं पहिलं ब्लाऊज कट करून घेऊ, नंतर बघू एक एक करता येईल, शिवता येईल. आता एकच दिवस राहिला आहे, आज बघू आज शिवता येईल ब्लाऊज. आणि असं 2-3 दिवसाचा ब्लॉग केला होता, थोडासा शेअर केला आहे. आणि इथं छान असं ब्लाऊज पण कट करून घेतलं. पहिलं मी अस्तर व्यवस्थित मापात कट करून घेत असते, त्यानंतर मग आपलं जो ब्लाऊज पीस असतो ते थोडासा अर्धा किंवा पाव इंच असा पहिला मापाचा कट केलेला ब्लाऊज ठेवते. आणि साईडने थोडं अंतर अर्धा इंच सोडते, अर्धा किंवा पाव इंच. आणि असा ब्लाऊज कट करून घेतला. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.